ब्रॉट टू यू बाय विगार्ड। ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी सुद्धा आपल्या मतदानाची जबाबदारी पार पाडलेली आहे। आपण पाहू शकतो मतदान करून ते बाहेर आलेले आहेत आणि काय नेमके त्यांच्या भावना आहेत। आणि या सगळ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। चौथ्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय। उत्साह खरं तर या 3 टप्प्यांमध्ये कमी होता। चौथ्या टप्प्यात उत्साह बऱ्यापैकी दिसतोय। काय तुमचं नेमकं काय आकलन आहे, काय निरीक्षण? हे तुम्ही मीडियावाले लोक ना, म्हणजे काय भाषा वापराल काय सांगता येत नाही। तुम्ही ज्याला रणधुमाळी आणि काय म्हणताय ते हल्ली लोकांना प्रत्येक गोष्टीची इव्हेंट, कशाची इव्हेंटच करतात। ते लग्न असू दे इव्हेंट, मृत्यू असू दे इव्हेंट, इलेक्शन असू दे इव्हेंट, सिनेमातली काहीतरी आता लग्न असेल तर ते हम आपके है कौन मधल्यासारखं लग्न होतं। त्यामुळे त्यातला एक गांभीर्य जे पाहिजे ते खरोखर आहे की न लोकांपर्यंत पोचलेलं, याची मला फार शंका आहे। काही लोकांपर्यंत ज्येष्ठ नागरिक विशेषतः आहेत त्यांच्यापर्यंत तो गांभीर्य आहे। तरुण नवीन मुलं आहेत त्यांचं एक कुतूहल आहे, ते पण चांगलं आहे। पण आता गंमत अशी, मला आज सकाळ लक्षात आलं, मी गेलो तेव्हा अनेक लोकांची नावच नाही आहेत। म्हणजे कशा पद्धतीने मतदार याद्या बनवल्या जातात याच्याबद्दल मला आता जरा जागरूकता, म्हणजे क्युरिओसिटी निर्माण झाली। की आता माझी बहीण आहे, ती माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष मतदान करते, तिचं नावच नाही यादीत, माझं आणि तिचं नाही, असं कसं? तर त्यामुळे ती काय यंत्रणा आहे। आणि त्यामुळे आता असं जर झालं तर विश्वासार्हता कमी होते ना, बरोबर? मग आपण खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणायची तर मुळात काय केलं पाहिजे? लोकशाही म्हणजे प्रत्येकाने मत देणं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। लोकशाहीचं मर्म हे इलेक्शन, हर एक माणूस एकच मत हे इलेक्शन। म्हणजे त्याला एक गंमत आहे, लक्षात ईशा असो वा भिकारी, लहान थोर संधीखोर, प्रत्येकाला एकच मत हे इलेक्शन। आता ते नीट वापरायचं जर असेल, हे आमच्या पडगममधल्या लाईन्स आहेत या, तर त्या माणसाची बौद्धिक क्षमता वाढवायला पाहिजे ना, की तो स्वतःचा विचार करून आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपल्या दृष्टीने राष्ट्राच्या दृष्टीने काय हिताचं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। असं मतदान। सर, मग काय नेमके मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदानाला गेलेला आहात? कारण देश पातळीवरती ही निवडणूक आहे आणि एक स्थानिक पातळीचे मुद्दे वेगळे असतात। मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं ते आहे। माझ्या हातात काय आहे? एक मत, आणि त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। म्हणजे मी जसा विचार करतो तसा प्रत्येकजण विचार करतो की नाही हे महत्त्वाचं आहे। प्रलोभनाला बळी, तू मला काही सांगितलं म्हणून मी त्याला बळी पडतो का नाही पडत? माझ्या गरजा काही असू देत, पण माझ्या गरजा, माझे हक्क आणि माझे अधिकार याच्याबरोबर माझ्या जबाबदाऱ्या। तर मतदान हा फक्त हक्क नाही आहे, ती जबाबदारी आहे। आणि त्या जबाबदारीने मग तुम्हाला शिव्या घालण्याचा अर्थ नाही, तुम्हीच मत दिलेले लोक येतात ना, आणि मग ते जर तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात काय अर्थ आहे? पण आपल्या देशामध्ये आता दरी गरीब आणि श्रीमंतातली भयंकर वाढत चाललेली आहे। त्याचा सगळा ताण मध्यमवर्गीयांवर पडतो, जे नियम पाळतात, जे कायदे कानून पाळतात, टॅक्स देतात त्यांच्यावर। आणि याचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे। आणि जे कोणी सरकार येईल ते करेल या विश्वासाने मी मतदान केलेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण मग या सगळ्या मुद्द्यांना घेऊन राज्यात ज्या काही घडामोडी, राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याकडे तुम्ही नेमकं कसं? घडामोडी वाटतात का? त्या नैसर्गिकपणे घडलेल्या घडामोडी वाटतात तुम्हाला?
आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण जिथे तिथे तुम्ही कव्हर करता. सगळ्यांकडे कसं पाहताय तुम्ही? म्हणजे म्हणून मी म्हटलं इव्हेंट आहे ना. म्हणजे पूर्वी एक अशी समजूत होती, इलेक्शन झाल्यानंतर सत्तारूढ आणि विरोधी, मग इलेक्शन संपली, दोघांनी मिळून देश चालवायचा आणि लोकांकरता कल्याण करेल. आता ते होतंय का सध्या असं तुम्हाला वाटतंय का सांगा ना मला. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष यांच्यातल्या मारामारीखेरीज लोककल्याणाचं काय होतं सांगा मला. त्या काय थापा मारायचे आहेत का याच्यावर जाऊन फक्त? तुम्ही सांगा ना मला. तुम्ही बघता सगळीकडे माझ्यापेक्षा जास्त. तुम्ही मला ठोस उदाहरणं द्या बरं. तुम्ही पैसे गोळा करता, तुम्ही म्हणजे सरकार काहीतरी जाहीर करते, इकडे गाडी चुकीची लावली 500च्या ऐवजी 2000 दंड. अरे पण तो गाडी तिथं लावणार नाही, कोण बघणार? लोक ज्या मार्गाने पैसे मिळवत आहेत, तुम्हाला माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. इथं चुकीची गाडी लावलेली हॉस्पिटलवर मी सांगायला गेलो तर तो मनुष्याला म्हणलं किती दंड भरायचा. त्याला म्हटलं अहो इथं गाडी लावायची नाही, ते बघू नंतर म्हणलं. हे शिक्षण आहे का आपलं? म्हणजे पैशाने काही विकत घेता येतं? पैशाने कायदा पण विकत घ्यायला लागले का आपण आता? उद्देश काय पाहिजे? वर्तन सुधारलं पाहिजे. दंड वाढवून वर्तन सुधारते का? मग प्रत्येक गोष्टीला फक्त पैसा हे कसं उत्तर असू शकेल? बरं म्हणजे तुमचं म्हणणं आहे का चुकीचं आहे? नाही, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कोणाला मत दिलं हे मी विचारणार नाही, पण कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान केलेलं आहे? कारण एकीकडे म्हटलं जातं की विकासाच्या मुद्द्यावरती देश कोणाच्या ताब्यात दिला गेला पाहिजे. आत्ता मी जे बोललेलो आहे ते तुम्ही सगळं ध्यानात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल माझ्या हातात काय आहे. एकमत. मत खूप महत्वाचं आहे. प्रतिनिधीने त्यामुळं काय लक्ष ठेवून केलं मी अशी काय त्याला म्हणतात वांज स्वप्न बघत नाही. पण निवडणूक आणि हे म्हणजे हे काही भांग नाही आहे. जागरूक ठेवून करायचं म्हणून मी जबाबदारी म्हणतो. आणि ही जबाबदारी एकट्याची नसते कधी. एकट्याची घरी माझ्या घरात मी कसा राहतो ही माझी जबाबदारी. त्यामुळं मी आशा ठेवून गेलो की निदान यावेळी तरी जे कबूल करतील हे इलेक्शन संपल्यानंतर आपापसात न म्हणता सगळे मिळून लोकांकरता काहीतरी करतील. जे कोणी निवडून येतील ते काम होत नाही एकही. 3 वर्ष मी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था स्थापन केली, त्याच्यामध्ये काही काम झालेलं नाही 3 वर्षात. मला तिळपापड होतो. काय मग बनला म्हणून करायचे काय थापा? याला कोण जबाबदार? यांनी त्याला शिव्या द्यायच्या, त्यांनी याला शिव्या द्यायच्या, आणि काय होणार? दोन्ही जबाबदारी, सत्ताधारी विरोधक, असं तुम्हाला सगळ्यांनीच जबाबदारी मागलं पाहिजे ना. अहो आज सत्ता आहे त्यांच्याकडे, उद्या नसेल, पण देश आपला आहे की नाही? दोघांनी मिळून केलं पाहिजे ना. आपापसातले मतभेद आत्ता काय आहेत ते विसरा. ते इलेक्शन संपली की विसरलं पाहिजेत ना. लोकांच्या हिताचं केलं पाहिजे. जनहिताय, नुसतं जनहिताय म्हणून नाही चालत, केलं पाहिजे. स्वहिताय करून नाही चालत फक्त. धन्यवाद सर. कॅमेरामन सुनील काटकरसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.